काय झालं? काय झालं वेदा? का उठवलंस? आत्या माझी टम्मी मला सापडतच नाही. ते माझं ऐकत सुद्धा नाही. थांब, असेल इथे, थांब, बेड खाली असेल ती. नाही आत्या, मी शोधलं, नाहीये ती. अगं वेदा, असेल इथे, ती कुठे जाणार? आत्या, ती ना नक्कीच बाहेर गेली असणार. थांब, मी तिला घेऊन येते. अगं वेदा, किती वाजले? तू कुठे चालली आहेस? वेदा थांब, अगं कुठे निघालीस तू? वेदा, आता ही बाहुली आपला शस्त्र आहे मंजिरी. मार्जरी, पण या शस्त्राचा वापर कसा करायचा? मीरा, एका घटिकेच्या चतुर्थ भागा इतका काळ या बाहुलीच्या सानिध्यात यायला हवी. म्हणजे 1 मिनिट. तुझ्या भाषेत 1 मिनिट. तसं झालं की आपोआप मीराचा रक्तचाप कमी होईल. शरीरात रक्तच नसल्याने तिचा मृत्यू होईल. तिचा जीव कसा गेला हे कुणालाही कळणार नाही. फक्त एक लक्षात ठेव, हे होत असताना मीराच्या हातात त्या महागौरीची कुठलीही वस्तू यायला नको. त्यावेळी मीराच्या तोंडी महागौरीचं नामस्मरण, जप, स्तुती असं काहीही नकोय. लक्षात ठेव. तू काळजी नको करूस. यावेळी ती मीरा वाचणार नाही. काय चाललंय? काय चाललंय? मग तुम्ही माझ्या मागे मागे काय येताय? तू माझ्या पुढे पुढे चालली आहेस ना. अच्छा, बरं. हे बघा, मला खूप काम आहे. आता जा आणि झोपा. हे आता तू झोपत नाहीयेस तर मी तरी कसा झोपू ना. हे बघ, मला कळतंय तू इतक्या रात्री ना काम का काढतेस. तुला माझ्याशी बोलायचं नाही ना, म्हणून तू मुद्दामून करतेस हे सगळं. बाय द वे, इतक्या रात्री किचन मध्ये काय काम आहे तुला? आहेत माझी कामं. जशी गॅस बंद करायचा आहे, हा, विंडोज ओपन आहेत का बघायचे, हा. भरपूर आहेत. तुम्हाला का सांगू? तू खोटं बोलतेस. नाही. हो. वेदा, अगं खूप उशीर झालाय. तू काय, हे बघ, तू चल आधी. नाही आत्या, मागे मला झोपणं पडलं होतं तेव्हाच माझी टम्मी बाहेर गेली होती ना. आता पण ती पुन्हाच बाहेर गेली असणार. मी चालली तिला शोधायला. तू आता काय करते वेदा? काय ना काय झालं? काय झालं नंदताई? आई, माझी बाहुली मला सापडतच नाहीये. ती ना कधी कधी एकटीच बाहेर जाते. मी ना तिला आता शोधायला चालले. आई, तू पण आहे ना माझ्या सोबत. वेदा, ऐक माझं, बाहुली एकटीच कशी बाहेर जाईल? हो ना? आई, ती जाते. बाबा, तू सांग ना आईला. वेदा, हे बघ, लास्ट टाइम जे झालं होतं ते तुझं स्वप्न होतं की नाही? हा, हो ना? पण बाबा, हे खरं आहे. खरंच टम्मी बाहेर गेले. आई, तू ये ना माझ्या सोबत. वेदा, हे बघ, बाहुली इथेच कुठेतरी घरात असणार. हा, मी उद्या शोधून ठेवते, ठीक आहे? उद्या तुला शाळेत जायचंय की नाही? आता आपण झोपूया. उद्या मी ती बाहुली शोधून ठेवते, ठीक आहे? आई, पण प्लीज मला माझी टम्मी आत्ताच पाहिजे.
वेदा, मी म्हणाले ना मी उद्या शोधून ठेवते. आता उद्या आपल्याला शाळेत जायचंय की नाही, मग आपण आता झोपूया. उद्या बाहुली शोधू आपण, ठीक आहे? आई पक्का शोधशील ना ग? नक्की शोधणार. विश्वास आहे ना तुला माझ्यावर? हो, म्हणाय ते कुठे गेले असेल? अगं असेल इथेच कुठेतरी. आपण उद्या शोधूया आणि मग खेळू पण या बाहुली सोबत, ठीक आहे? अनन्या, हा त्याची बाहुली खरंच हरवली की तू लपवलीस? नाही दादा, अरे या वेळेला मी अशी चेष्टा का करेन? पण वेदा बावलीला सोबत घेऊनच झोपली होती. मग ती बाहुली अशी कशी गायब झाली? माहित नाही. खरंच अशी कशी गायब झाली? अरे मी सगळीकडे शोधलं, कुठे म्हणजे कुठेच नाहीये ती. अनन्या बघ, सध्या तरी आपण हा विषय इथेच थांबूयात, ओके? उद्या सकाळी बघू काय करायचं ते. पण दादा, काही होणार तर नाही ना? अगं तू का घाबरतीयस? काहीच होणार नाही. हे दोघं जागे का आहेत? आणि खूप उशीर झालाय. यू शुड स्लीप नाउ. हे दार असं यावेळेस उघडं काय? नाही माहित. दादा प्लीज तिकडे जाऊ नको. कोणी असलं तर बाहेर. अनन्या, मी आहे ना, थांब तू इथेच, मी बघतो.